मित्रांनो, आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे, कारण आपल्या सर्वांच्या मनातलं आदराचं स्थान असणाऱ्या आणि ज्यांचा अभिनय प्रवास गेली अनेक दशकं आपण बघत आहोत, त्या माननीय नीनाताई कुलकर्णी यांना आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. आपण आपल्या चॅनलतर्फे सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करूया. अभिनंदन नीनाताई. खूप धन्यवाद गणेश, खूप धन्यवाद. खूप आनंद झाला. आज एका वेगळ्या माध्यमातून भेटतोय आणि तुमचं भाषण तर आम्ही ऐकलंच. प्रत्येकाची आठवण काढून तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत. या क्षणाला नेमक्या काय भावना आत्ता मनात आहे? मला असं वाटतं एक फार महत्वाचं नाव राहिलं भाषणात, ते आता इथे घेऊन टाकते. मायबाप प्रेक्षक. नाटक शून्य आहे प्रेक्षकांशिवाय, आणि त्यांनी जे माझं इतकं वर्ष कौतुक केलं, भरभरून प्रेम दिलं, मी अत्यंत ऋणी आहे त्यांची. आणि छान वाटतं. एक तर मला हा दुहेरी वाटतो योग, दुर्मिळ योग वाटला की सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि जीवन गौरव हे एकाच वर्षी मिळण्याचा योग मला मिळाला. त्याच्यामुळे विशेष आनंद होतो. तुमच्या भाषणातलं एक महत्त्वाचं वाक्य होतं की जे दिलीपजींनी तुम्हाला सांगितलेलं की थिएटर माझा श्वास आहे, त्याबद्दल थोडं सांगा ना. हो, खरोखरच दिलीपचं जेव्हा आम्हाला कळलं की आता तो काही हे राहणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना बोलवलं, प्रत्येक माझ्या मुलांनाही काय काय सांगितलं, आणि मला मात्र खरोखर ही वाक्य सांगितली की नीना, थिएटर कधी सोडू नकोस, थिएटर आपला श्वास आहे. आणि खरोखर तसं आहे, कारण थिएटरमध्ये आलं आपण एक असा दीर्घ श्वास घेऊ शकतो, असं ते आहे. ते नटाचं नंदनवन आहे. आणि शेवटी मला वाटतं प्रत्येक नट येऊन रंगभूमीला नतमस्तक होतोच. मुळात एक गाणं आठवतं, हे जीवन सुंदर आहे, किंवा हे रेशमी घरटे. तर ही गाणी आठवताना खरोखरच त्याच्या ओळी आठवताना वाटतं की तुमचं एक कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. आणि आज पुरस्कार सोहळ्याच्या वेळेला तुमची मुलंसुद्धा इथे उपस्थित होती, आणि त्याबद्दल मुलांवर केलेल्या संस्कारांबद्दल थोडंसं. हो, मी म्हटलं तसं एक छोटंसं म्हणजे थोडंसं सांगितलं भाषणात की अभिनय कलाकार आईवडिलांची मुलं असतात ना, त्यांना थोडं अवघड जातं सगळंच. म्हणजे नाही म्हटलं तरी 4 लोक आईवडिलांविषयी जास्त विचारतात, किंवा मग आईवडील जर त्यांना घ्यायला गेले तर मग त्यांच्या ते प्रकाश झोत नाही म्हणा, इंटरव्ह्यू म्हणा, किंवा फोटोज काढा, किंवा सिग्नेचरच घ्या. ह्याच्यामध्ये मुलांचं कुठेतरी मला नेहमीच वाटलेलं आहे तसं की त्यांचं ते संकुचित नको व्हायला, किंवा त्यांना असं हे नको, कॉम्प्लेक्स यायला नको कुठल्याही बाबतीत. त्या बाबतीत मी आणि दिलीप नेहमीच सतर्क राहिलो. मग दिलीप गेल्यानंतर अर्थामध्ये मुलं तेव्हा लहानच होती, आणि मी कधीही आव आणला नाही. माझं कलाक्षेत्र, माझा अभिनय हा माझ्याकरता आहे, तो मी माझ्याकरता करते. तो बाहेर ठेवून मग घरात मी आई असते, किंवा एक स्त्री असते, किंवा एक माणूस असते, आणि त्यांच्यापासून मी कधीच कुठली गोष्ट लपवली नाही, किंवा मी खोटं व्हायला जाते असं काहीच नाही. मला आवडतं काम करायला, मी हे करणार, हे करत राहणार. आणि त्यांनाही ते खूप बरं वाटतं असं वाटतं. म्हणजे मध्ये मी एक छोटीशी सुट्टी घेतली होती खूप काम केल्यानंतर, जिजामाता सिरियल झाल्यानंतर, आणि मी म्हटलं चला आपण थोडे दिवस जरा आराम करतो. त्यांना नाही आवडतं, पण अगं जा ना लवकर कामाला, तुला नाही बरं वाटलं आम्हाला असं तुला बघून. त्याच्यामुळे ते इतके सकारात्मक झाले त्या गोष्टीमुळे, आणि त्याच्यामुळे अतिशय निरोगी मनाचे आहेत, आणि आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय कर्तबगार आहेत. तर खूप अभिमान वाटतो मला त्यांचा. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, आणि अशाच माध्यमातून आपण भेटत राहू. पुन्हा एकदा मुलाखतीचा योग येईलच. धन्यवाद. आणि आपण सर्वांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.